नमस्कार प्रेक्षकांनो, वीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर EPFOचा नवीन निर्णय, प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना मिळणार अधिक पेन्शन, असा होणार बदल। तर भारतामध्ये एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFO ने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। एम्प्लॉय पेन्शन स्कीम म्हणजेच EPS-95 अंतर्गत करण्यात आलेल्या या बदलामुळे कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन मिळू शकणार आहे। यामागील मुख्य उद्देश आर्थिक स्थिरता मजबूत करणे आणि वाढत्या महागाईचा भार कमी करणे हा आहे। या निर्णयामुळे कोणते बदल होणार आहेत, त्यांना कोणता फायदा होईल आणि त्यांची अंमलबजावणी कशी केली जाईल, तसेच या नव्या नियमांचे फायदे आणि आव्हान काय असतील यावर आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर EPFOच्या नव्या निर्णयाचे वैशिष्ट्ये। EPFOने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदेशीर पेन्शन योजना देण्यासाठी काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत। त्यांचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत। पहिले आहे वेतन मर्यादा वाढवणे। सध्याची वेतन मर्यादा ही 15,000 वरून 21,000 करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल। किमान पेन्शन वाढवणे। सध्याची किमान पेन्शन ही 1,000 रुपयेवरून 7,500 करण्याची मागणी आहे, जी लागू झाल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। तिसरा आहे योगदान मर्यादा समाप्त। आता कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या 12% पर्यंत EPFमध्ये योगदान करू शकतील। यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती। चौथे आहे ATMद्वारे PF काढण्याची सुविधा। 2025 पासून कर्मचारी त्यांच्या PF खात्यातील पैसे थेट ATMमधून काढू शकतील, जी आणीबाणीच्या काळात उपयुक्त ठरेल। पाचवे आहे सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजे CPPS। पेन्शन आता कोणत्याही बँक खात्याच्या जमा केली जाऊ शकते, त्यामुळे PPO ट्रान्सफरची गरज भासणार नाही। पेन्शन कशी मोजली जाते। EPFOच्या पेन्शन गणनेसाठी पुढील सूत्र वापरते। मासिक पेन्शन बरोबर पेन्शनसाठी पात्र वेतन गुणिले सेवा कालावधी भागिले 70। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार हा 21,000 असेल आणि त्याने 35 वर्ष सेवा केली असेल, तर पेन्शन बरोबर 21,000 गुणिले 35 भागिले 70 बरोबर 10,050 रुपये प्रतिमाह। EPS-95च्या नव्या नियमांचे फायदे आणि आव्हाने। तर पहिले आपण फायदे बघणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे उच्च पेन्शन। नवीन नियमामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य अधिक मिळते। दुसरे आहे सुलभ प्रक्रिया। ATMमधून PF काढण्याची आणि CPPS सुविधेमुळे बँक बदलण्याची प्रक्रिया सुलभ होईल। तिसरे आहे महागाईपासून संरक्षण। किमान पेन्शन वाढवल्याने जीवनमान सुधारेल। तर आव्हाने, पहिले आहे अतिरिक्त योगदान। अधिक पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैसे भरावे लागू शकतात। दुसरे आहे लांब प्रक्रियेचा कालावधी। अर्ज भरून मंजुरी मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो। तिसरे आहे मर्यादित पात्रता। फक्त 2014 पूर्वी EPS-95 मध्ये सामील झालेल्या कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील। EPFOच्या उच्च पेन्शन योजना, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया। पात्रता, अर्जदार हा EPS-95 योजनेचा सदस्य असावा। किमान 10 वर्षे त्यांनी सेवा केलेली असावी। वेतन मर्यादापेक्षा अधिक योगदान करणारे कर्मचारी पात्र ठरतील। अर्ज प्रक्रिया, तर पहिले आहे संयुक्त पर्याय फॉर्म भरावा। कर्मचारी आणि नियोक्त्याने सही केलेला अर्ज जमा करावा। दुसरे आहे EPFO पोर्टलवर अर्ज करावा। ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी। तिसरे आहे अतिरिक्त योगदान भरावे। आवश्यक असल्यास अतिरिक्त पैसे जमा करावे। चौथे आहे अर्ज स्थिती तपासावी। EPFOच्या अधिकृत वेबसाईटवर अर्जाचा दर्जा नियमित तपासावा। EPFOच्या इतर नव्या सुधारणा, पहिले आहे प्रोफाईल अपडेट। कर्मचारी आता ऑनलाईन पद्धतीने आपले वैयक्तिक माहिती अपडेट करू शकतात। दुसरे आहे सुलभ PF ट्रान्सफर। या नवीन नियमामुळे PF ट्रान्सफरची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे। तिसरे आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट। तर पेन्शनधारकांना आता डिजिटल माध्यमातून जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात। निष्कर्ष, EPFOच्या या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरतेची खात्री मिळण्यासाठी हे बदल उपयुक्त ठरणार आहे। मात्र या सुधारणा प्रत्यक्षात लागू होण्यापर्यंत काही अडथळे येऊ शकतात, त्यामुळे कर्मचारी EPFOच्या अधिकृत घोषणांची वाट पाहावी। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।